नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायली आणि अर्जुन दोघंजण आता प्रियाला रंगेहात पकडणार असतात. जेव्हा प्रिया महिपतच्या घरी त्या लोकांना भेटायला जाते, तेव्हा इथे अर्जुन आणि सायली या दोघांना प्रियावरती संशय येतो आणि ते तिचा पाठलाग करतात. तेव्हा इथे प्रिया आता गाडी घेऊन महिपतच्या घरी गेलेली असते. तेव्हा अर्जुन आणि सायलीने आता गाडीमधून प्रियाला महिपतच्या घरी जाताना बघितलेलं असतं, कारण साक्षीने तिला भेटायला बोलावलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रियाला रंगेहात त्या लोकांनी पकडलेलं असतं. त्यांच्याकडे प्रियाच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा असतो, कारण त्यांनी मोबाईलमध्ये तिचा व्हिडिओसुद्धा शूट केलेला असतो. पण इथे अचानक सायली आणि अर्जुनला प्रियावरती संशय कसा काय येतो आणि ते प्रियाचा पाठलाग का करतात, सविस्तरपणे आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे आता प्रिया महिपत, साक्षी आणि नागराज यांना भेटलेली असते, पण त्याबद्दल अजून कुणालाही इथे कन्फर्म माहिती नसतं की प्रिया त्या लोकांसाठी काम करते. पण आता अर्जुनला आणि सायलीला तिच्यावरती आधीपासूनच संशय असतो, त्यामुळे ते दोघंजणं तिच्यावरती सतत नजर ठेवून असतात. अर्जुन तर तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करत असतो, जेणेकरून तिच्याकडून खरं बधवता येईल. पण इथे प्रिया त्याला खरं काही सांगायला तयार नसते. पण इथे आता सगळं काही व्यवस्थित चालू असतं. सायलीसुद्धा आता बरी झालेली असते, त्याच्यामुळे घरामध्ये बाप्पा आलेले असतात. सगळेजणं आपापल्या आनंदामध्ये खुश असतात. त्याच्यामध्येच इथे आता गृहिणींमध्ये मोदक बनवण्याची स्पर्धा सुरू झालेली असते आणि त्या स्पर्धेमध्ये इथे सायली आणि प्रतिमा दोघीजणी विनर झालेले असतात. पूर्णाजी म्हणते की एका आईच्या पावलावरती पाऊल ठेवून मुलगीच असं काम करू शकते, त्या पद्धतीने एका मुलीने हा सेम टू सेम आई बनवते तसा मोदक बनवलेला आहे. म्हणजे सायली आणि प्रतिमा या दोघीजणी आजच्या स्पर्धेच्या विनर घोषित केलेल्या असतात. त्यामुळे इथे सायलीला तर आनंद होतो, मात्र प्रियाला खूपच जास्त राग आलेला असतो. ती खूप जास्त जेलस झालेली असते. त्यानंतर इथे आता सायली आणि प्रतिमाचं बॉन्डिंग बघून सगळेजण तर खुश असतातच, पण इथे आता सायली आणि प्रतिमा दोघीजणी एकत्र स्वयंपाक करत असतात. सगळ्यांना त्या दोघींनी बनवलेला स्वयंपाक खूपच जास्त आवडत असतो. दोघींचे गुण, दोघींच्या सवयी सगळं काही सारखंच असतं. त्यामुळे इथे पूर्णाजी सतत म्हणत असते की मला कधी कधी तर वाटतं की प्रतिमाची सावली आपली सायली आहे. म्हणजे बघा ना, अगदी प्रतिमाच्या सावलीप्रमाणेच आहे. हसणं, बोलणं, लाजणं, घरातला वावर, म्हणजे प्रतिमा आणि सायली दोघींचेही गुण खूपच जास्त सिमिलर आहेत, असं आता पूर्णाजीसुद्धा म्हणायला लागलेली असते. कल्पना, प्रताप काका सगळेजणच आता इथे सायली प्रतिमाचीच मुलगी आहे की काय असं त्यांना भासत असतं. त्यामुळे इथे प्रियाला आता काही करून सायलीला त्या घरातून लवकरात लवकर हकलून द्यायचे असते. एकतर तिला मारून तरी, नाहीतर एकतर हकलून तरी द्यायचे असते आणि लवकरात लवकर सायलीबरोबर अर्जुनचं असलेलं नातं तिला तोडायचं आहे आणि अर्जुनबरोबर लग्न करून तिला सुभेदारांची सून व्हायचं असतं. त्यामुळे इथे ते अर्जुनला आता आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे अर्जुनसुद्धा तिच्याकडून आता खरं काढून घेण्यासाठी प्रेमाचं नाटक करतच असतो. तेव्हा इथे आता दोघंजणं गप्पा मारत उभे असतात. तेव्हा इथे अर्जुन आता प्रियाच्या रूममध्ये आलेला असतो. तेव्हा तो अस्मिताला भेटायला आलेला असतो, पण तिथे असते प्रिया. तेव्हा इथे अस्मिता नाही आहे म्हणून अर्जुन जात असताना प्रिया म्हणते, अर्जुन थांबणार आहे, ते अस्मिता नाही आहे म्हणून काय झालं, माझ्याशी गप्पा मार ना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुझ्याशी का गप्पा मारू मी, आता खूप वेळ झाला आहे, तू झोप, माझं अस्मिताईकडे काम होतं म्हणून मी आलो होतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अर्जुन असं काय करतोस रे, या घरामध्ये असं कोण आहे ज्याच्याजवळ मी माझ्या मनातलं सगळं काही शेअर करेन. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तन्वी, तुला एक प्रश्न विचारू का. तेव्हा प्रिया म्हणते, हा विचार ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता तुझं असं म्हणणं आहे की या घरामध्ये मी तो व्यक्ती आहे ज्याच्याशी तू तुझ्या मनातलं सगळं काही शेअर करू शकतेस. मग आश्रमामध्ये असं कोण होतं ज्यांच्याबरोबर तू तुझ्या मनातलं सगळं काही शेअर करायचीस, कारण तुझं असं म्हणणं आहे की तुझ्याबरोबर आश्रमामध्ये कुणीच चांगलं बोलायचं नाही, कोणी चांगलं वागायचं नाही. सायली तुझा राग करायची, मधुभाऊ तुझ्याशी नीट बोलायचे नाही, तुझा रागराग करायचे, आश्रमातील मुलं, कुसुमताई, काका काकू सगळेजण तुझ्याशी वाईट वागायचे, तू पण कुणाशी नीट बोलत नव्हतीस, तू सुद्धा सगळ्यांना उद्धट बोलायचीस, त्यांचा रागराग करायचीस, हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग जेव्हा तू आश्रमामध्ये होतीस तेव्हा तुला मनातलं कुणाशी तरी शेअर करावंसं वाटलं असेल ना, मग तू कुणाबरोबर शेअर करायचीस,
तू विलास काकांबरोबर शेअर करायचीस का? तेव्हा इथे आता प्रिया तोंडावरती पडते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अरे असं काय करतोस? मी सुद्धा गप्पा मारायचे सगळ्यांबरोबर. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, पण तसं बोलायला गेलं तर तू आश्रमामधलं कुणाशीही तुझं चांगलं बॉन्डिंग नाही आहे. जर तू सायलीला बघितलंस ना तर सायलीचं मधुभाऊंपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत सगळ्यांशीच एवढं घनिष्ठ बॉन्डिंग कसं काय? तू जेवढं सायलीला वाईट बोलतेस, मधुभाऊंना वाईट बोलतेस, ते दोघं तर तेवढे वाईट अजिबात नाही आहेत. ते कितीतरी चांगले आहेत. मग तू तुझ्या मनातलं त्यांच्याबरोबर शेअर न करता विलास काकांबरोबर शेअर करायचीस का? तेव्हा इथे आता प्रिया आपल्याच बोलण्यामध्ये पूर्णपणे फसून गेलेली असते. तेवढ्यातच तिचा फोन येतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू थांब ना, मी देतो तुला तुझा फोन उचलून. तेव्हा आता प्रियाच्या फोनवरती महिपतचा फोन आलेला असतो. तेव्हा आता फोन चार्जिंगला असल्यामुळे अर्जुन म्हणतो, तू थांब ना तन्वी, मी देतो तुला तुझा फोन आणून. तेव्हा तो आता मोबाईल बघतो तर त्याच्यावरती महिपत असं नाव असतं. पण इथे अर्जुन आता प्रियाला फोन उलटा करून तिच्या हातामध्ये देतो आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्याने महिपतचं नाव तिच्या मोबाईलवरती वाचलेलंच नाही आहे. त्यानंतरही ते महिपत म्हणत असतो, काय गे पोरी, प्लॅनिंग केलं होतंस ना? कसलं गं तुझं प्लॅनिंग? तुझ्या प्लॅनमध्ये तूच फसलीस. इयत्ता 3रीमधला प्लॅन केलेलास. आधीच सांगितलं होतं तुझा हा प्लॅन काही वर्क करणार नाही आहे. तरी खूप जास्त मोठमोठ्या गोष्टी करत होतीस ना? तेव्हा इथे आता साक्षीसुद्धा तिच्या हातातून फोन घेते. अर्जुन आता तिथून गेलेला असतो. महिपत बोलल्यानंतर आता साक्षीसुद्धा प्रियाला धमकी देत असते. ती म्हणत असते की प्रिया, तू आत्ताच्या आता आम्हाला भेटायला घरी ये. आपल्याला महत्त्वाचा प्लॅन करायचा आहे. आता तुझा प्लॅन तर काही कामाचा उरला नाही. तुझा प्लॅन तर फसून गेला आहे. पण आता मला भेटायला ये. तेव्हा इथे प्रिया म्हणते की मला आता नाही येता येणार. मी नंतर थोड्या वेळाने वेळ काढून येते. आता सगळेजण घरामध्ये आहेत. तेव्हा इथे सायली आता प्रतिमाला भेटायला जात असताना तिचे शब्द हे कानावरती पडतात. प्रियाचं बोलणं आता सायलीला ऐकू जातं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, प्रिया ह्या वेळेला कुणाशी एवढं बोलते? तेव्हा ती आता तिथेच उभी राहते. प्रिया म्हणत असते, काय गं मला तुम्ही बोलता? मी किती प्लॅनिंग करते तुम्हाला माहिती आहे का? त्या सायलीलासुद्धा मीच धक्का दिला होता. आता तिच्या ग्लासमध्ये मी झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या होत्या, पण ते ग्लास माझ्या वाट्याला आलं. ते सुद्धा चुकून त्या प्रतिमामुळे. तर मी तरी काय करू? तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की तुम्हालासुद्धा तुमचं काम करता आलं नाही ना? तुम्ही तरी त्या प्रतिमाला कुठे मारलंत? तेव्हा इथे आता प्रियाचं सगळं बोलणं सायलीने ऐकलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणते की प्रिया कुणाबरोबर बोलते आणि मला आणि प्रतिमा आत्याला मारण्याचा का प्रयत्न चालू आहे? तेव्हा इथे आता प्रिया जे काही बोलते ते सायली आता रूममध्ये येते आणि अर्जुनला सांगत असते. सायली म्हणते, सर तुम्हाला माहिती आहे का, मी बाप्पाची तयारी बघत होते आणि नंतर मी प्रतिमा आत्याला भेटायला गेले होते. तेव्हा प्रियाचं सगळं बोलणं मी ऐकलं. ती कुणाजवळ तरी बोलत होती. प्रतिमा आत्यांजवळ जो हल्ला झाला त्याबद्दल प्रियाला माहिती आहे. तिने माझ्या दुधाच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या होत्या, कारण मी पूजेसाठी तयार होऊन यायला नको म्हणून, आणि मला मारण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला होता. असं ती कुणाजवळ तरी बोलत होती. अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे ती सगळं महिपत साक्षीजवळ बोलत होती. प्रियाचा त्या दोघांशी अजूनही संबंध आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, प्रिया आता त्या लोकांना भेटायला जाणार आहे. अर्जुन म्हणतो, चल आपण तिचा पाठलाग करूया. ती त्यांनाच भेटायला जाते की आपण बघूया. आणि मग एकदा का तिचा हा खरा चेहरा आपल्यासमोर आला की मग तिला या घरातून हकलणं आपल्यासाठी सोपं होईल. तिला आपण जेलमध्येच टाकूया, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे प्रिया आता घरातून बाहेर पडल्यानंतर अर्जुन सायलीसुद्धा गाडी घेऊन तिचा पाठलाग करायला लागतात. तेव्हा प्रिया घाईघाईने आता महिपतच्या घरी जाते आणि इथे अर्जुन आपला मोबाईल काढतो आणि त्याच्यामध्ये आता झूम करून इथे प्रियाची व्हिडिओसुद्धा घेतो महिपतच्या घरी जातानाची, आणि खूप मोठा पुरावा त्याच्या हाती लागलेला असतो. तर आता सायली अर्जुनकडे खूप मोठा पुरावा आल्यामुळे आता येणाऱ्या भागांमध्ये हे लोक तो पुरावा प्रियाच्या विरोधामध्ये सादर करणार आहेत आणि तिला जन्माची अद्दल घडवणार आहेत. हे बघणं आता खूपच जास्त रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.